की आज अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर 2 जानेवारीला या उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे। मुंबईचं एकंदरीत चित्र कसं आहे? नक्कीच अंकिता, आपण बघितलं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही 15 तारखेला आहे आणि त्या अगोदर कालच आपण बघितलं उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस देखील संपलेला आहे आणि आज सर्व अर्जाची छाननी होणार आहे आणि त्यानंतर आपण बघितलं 2 तारखेला या ठिकाणी जे उमेदवार बाद आहेत ते या ठिकाणी नसणार आहेत, पण जे उमेदवारांची यादी त्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे। पण आपण बघितलं यामध्ये 227 वॉर्ड आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेची मुंबईमध्ये युतीही झालेली आहे। तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची देखील युती झालेली आहे आणि संपूर्ण आपण बघितलं तर या याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये 2000 पेक्षा अधिक नागरिकांनी या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे आणि त्यामधून आता आज छाननी होणार आणि त्यामधून किती जणांचं उमेदवारांचा अर्ज हे बाद होतो हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आणि त्यानंतर कोणती यादी देखील समोर येते हे देखील तेवढंच महत्त्वाचं। आणि आपण बघितलं 3 तारखेला उमेदवारी मागे घेण्याचं देखील हे, त्यामुळे मोठी अडचण ही आता पक्षांना होणार आहे, कारण की मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी आपला अर्ज देखील भरलेला आणि आपण घडामोडी देखील भरलेत। काही जे उमेदवारी ज्यांना दिली नाही ते मोठ्या प्रमाणात नाराजी देखील झाली आणि त्यांनी बंडखोरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे। त्यामुळे आपण बघितलं आता अर्ज छाननीनंतर किती जणांचे फॉर्म बाद होतात आणि त्यानंतर किती जणांना उमेदवारी पुन्हा मागे घ्यावी लागते हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अंकिता, निश्चित मनोज, तुम्ही असेच जोडलेले राहा, आणखी या संदर्भातले तपशील आम्ही घेत राहू।